असं आहे की पहिले सुद्धा 50%ची ही लिमिट जे होतं, आम्ही सुद्धा त्याला 50%च्या लिमिटच्या वर आम्ही आज काय मागत नाही. आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं की 27% OBCचं आरक्षण आहे ते कुठे कमी होऊ नये, ही आमची मागणी होती. आणि हा विषय चालू पूर्ण झाला तर खानविलकर साहेबांची जी जजमेंट होती की ट्रिपल टेस्टच्या अनुषंगाने, ट्रिपल टेस्टमध्ये काय तो आयोग नेमायला पाहिजे होता. तर महाराष्ट्र शासनाने जे आहे पहिला एक आयोग नेमला, मग त्या आयोगाकडून जे आहे पाहिजे तसं काम बरोबर झालं नाही, कोर्टाने नाराजी व्यक्त केली म्हणून तो कमिटी ती नंतर बदलण्यात आली. नंतर मग भाटिया कमिशन जे आहे हे अपॉइंट झालं. मग भाटिया कमिशनच्या माध्यमातून अगदी थोडक्या महिन्याभराच्या आत जो आहे तो सर्वे केला गेला आणि तो सर्वे केल्या गेल्यानंतर तो जो रिपोर्ट आला तो आम्ही बघितल्यानंतर त्याच्यामध्ये फार चुका होत्या. म्हणजे एवढ्या मोठ्या ग्रहण चुका होत्या की काही ठिकाणी जिथे OBCचं पॉप्युलेशन असताना सुद्धा तिथे 0 पॉप्युलेशन दाखवलं गेलं. अशा त्रुटी तिथे आढळल्यामुळे मग आम्ही जे आहे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आणि सांगितलं की आम्हाला भाटिया कमिशन आयोग जो आहे हा रिपोर्ट मान्य नाही आणि त्यानुसार जे आहे येणाऱ्या काळामध्ये या पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये OBCचं फार मोठं नुकसान होणार आहे, अशी आमची बाजू जी आहे आम्ही त्या टायमाला मांडली होती. त्यानंतर जे आहेत गेले 2-3 वर्ष जे आहे कोर्टामध्ये हे मॅटर प्रलंबित होतं. परंतु मेमध्ये जेव्हा पुन्हा हे मॅटर आलं तेव्हा कोर्टाने जे आहे सांगितलं की निवडणुका घेणं गरजेचं आहे, कारण गेले अनेक वर्ष जे आहे प्रलंबित अशा निवडणुका राहिलेल्या आहेत. मग आम्ही आमची बाजू अशी मांडली की भाटिया कमिशनच्या रिपोर्टवर आम्हाला आक्षेप आहे. भाटिया कमिशनच्या आधी ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या त्या पद्धतीने जर निवडणुका जर घेतल्या तर आम्हाला त्यास हरकत नाही आणि त्याचा दुजारा जो आहे तो सरकारकडून पण दिला गेला होता आणि बाकीच्या ज्या वेगवेगळ्या ज्या पार्टीज होत्या त्या लोकांनी सुद्धा त्याला जे आहे मान्यता दिली आणि त्यानुसार कोर्टाने आदेश दिले की भाटिया कमिशनच्या आधी ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या होत्या त्याच धर्तीवर निवडणुका घेण्यास हरकत नाही आणि म्हणूनच ह्या निवडणुका ज्या आहे आता पार पडत आहे. परंतु आता ह्या निवडणुका घेण्याच्या दरम्यान काही लोक परत जे आहे कोर्टात गेले आणि कोर्टामध्ये मांडलं की काही ठिकाणीचं रिझर्वेशन जे आहे हे 50%च्या पुढे ओलांडलं गेलेलं आहे आणि म्हणून त्याच्यावर जो आहे काही लोकांचा आक्षेप आहे की 50%च्या पुढे जाता कामा नये आणि म्हणून कोर्टाने जे आहे त्याच्याबद्दलची विचारणा केली होती. इलेक्शन कमिशनकडे पण विचारणा केली होती. इलेक्शन कमिशनने त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. परंतु आज त्याच्यावर खऱ्या अर्थाने मुख्य निर्णय होणार होता, त्याच्यावर आर्ग्युमेंट होणार होत्या. त्या जसं आपल्याकडून जे मला माहिती मिळते, कारण मी प्रत्यक्षात अजून माहिती घेतली नाही, की कोर्टाने जे आहे ती जानेवारीमध्ये जे आहे 3 बेंच ह्याच्या बेंच समोर जे आहे मॅटर ठेवलेलं आहे. तोपर्यंत जे आहे निवडणुका घेण्यास बंदी नाही असंही आपण जे सांगता आहात. परंतु त्याच्यामध्ये ही अट बरोबर आहे की 50%च्या आतमध्ये जे आहेत हे निवडणुका घ्यायला आमची सुद्धा हरकत नाही. फक्त 27% रिझर्वेशनला कुठे धोका होता कामा नाही. निरीक्षण असं म्हणलं की 57 ठिकाणी जी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे, ज्यावेळेस आम्ही अंतिम निर्णय देऊ बरोबर तो निर्णय बांधलेला असेल, लागू करावा लागेल. जर कदाचित आता त्या टायमाला जे आहे त्या बरोबर आहे, नाही बरोबर आहे. आता असं आहे की हा निर्णय हा गेल्या ऑर्डरमध्ये पण कोर्टाने हे म्हटलेलं होतं की बाबा आम्ही आता जरी ह्या निवडणुका झाल्या तरी त्याच्या मेन पेटिशनच्या आउटकम नंतर ह्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ. आता त्या टायमाला जेव्हा हे मॅटर येईल आणि इलेक्शन कमिशन जे आहे त्यावेळेस काय बाजू मांडते, शासन त्याकडून काय बाजू मांडली जाते किंवा हे कशा पद्धतीचं रिझर्वेशन दिलेलं आहे आणि ते कसं 50%च्या आत एका वर आहे, त्यानंतर त्याच्यावर जे आपल्याला भाष्य करता येईल. फुलेवाडा जो आहे तो समता परिषदेना देखभालीसाठी देण्यात विरोध होते त्याला. तेव्हा गेल्या 4-5 वर्षापूर्वी जे आम्ही जे आहे ना या फुलेवाड्याच्या देखभालीकरता आम्ही मागणी केली होती. परंतु काही कारणावश ते अजून झाले नाही, कारण शेवटी पुरातत्व विभाग जे आहे फार काटेकोरपणे जे आहे हे त्याचं पालन करत असतं. परंतु आता निश्चित कुठेतरी काही मुवमेंट झाली असेल आणि हे कळालं असेल. परंतु काही लोकांना जे आहे कधी कधी जे चांगलं काम बघवत नाही आणि त्यांच्या पोटात दुखतं अशातला प्रकार आहे. आता आपण बघताय की ह्या फुलेवाड्याचं जे आहे संगोपन, रिनोव्हेशन आणि त्याचं संवर्धन जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी 93 साली केलं आणि या देशाचे महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते देशासाठी अर्पण करण्याचा कार्यक्रम झाला.
त्यानंतर दरवर्षी जे आहे महात्मा फुले समता परिषदेतर्फे जयंती पुण्यतिथी व इथे सावित्रीबाई फुले जयंती पुण्यतिथी असे विविध कार्यक्रम इथे आयोजित करत असते. आणि दरवर्षी आपण बघतो तर त्याच्यावर जे आहे मेंटेनन्स आहे तो कमी जास्त होत असतो. काही झाडं जे आहे तिकडे आपण वृक्षारोपण करतो, ती जे आहे आजूबाजूचे लोक जे आहे काढून नेतात. तिकडे जे आहे कधी कधी कोण बघायला नसल्या कारणाने, सिक्युरिटी नसल्याने कपडेसुद्धा वाळत घालत कार्यक्रम तिकडे झालेला आहे. त्याच्यामुळे असे मग त्याच्यानंतर मग कचरा तिकडे असतो, साफसफाई होत नाही. खरं म्हणजे हे जे आहे ज्ञानाचं घर आहे. जास्तीत जास्त लोकांनी इकडे यायला पाहिजे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद एवढे वर्ष झाले काम करत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून जे आहे की बघा जेणेकरून लोकांनी इकडे यायला पाहिजे. महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी केलेलं कार्य हे लोकांनी बघायला पाहिजे. मुलांनी त्याच्यातून जी आहे शिकवण घेतली पाहिजे आणि त्यासाठी त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून की अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सगळ्या लोकांना वाटलं की बा आपणच जर आपण हे जर मेंटेनन्सला घेतलं तर नियमित साफसफाई होत राहील, गार्डनिंग चांगलं होत राहील, त्याच्या इलेक्ट्रिसिटी वगैरे बाकीची देखभाल होत राहील. तिकडे पुतळे बसवलेले आहेत, पुतळ्यांवरती खरं म्हणजे शेडची सुद्धा आवश्यकता आहे, ती शेडसुद्धा निर्माण करता येईल. अशा तऱ्हेने संवर्धन करणे हा एकमेव आणि जतन करणे हा एकमेव उद्दिष्ट आमचं आहे. त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही उद्दिष्ट नाही. काही लोक म्हणत आहे की बा एवढं आत्ताच का आठवलं, नंतर आता एवढं आठवलं पण तुम्ही पण एवढं वर्ष होता ना, मग तुम्हाला वाटलं नाही का घ्यावं? तुम्ही जर एवढं कार्य करत असाल तर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये जर भाग घेतला असता आणि तुम्ही घेतला तर आम्हाला काही अडचण नाही आहे. पण सरकार तुमचंच आहे, सरकार तुमचंच आहे. जर तुम्ही सांगितलं तर प्रॉपरली मेंटेन होऊ शकतं. आम्ही सांगतो सरकार करते, आम्ही म्हणत नाही की सरकार करत नाही आहे. परंतु सरकारकडं पुरातत्व विभागाकडं असे अनेक वेगवेगळे मॉन्युमेंट्स आहेत आणि ते मेंटेन करत असतं. परंतु सरकारवरचा जर भार कमी करायचा जर कुठच्या ऑर्गनायझेशननी जर घेतला तर त्याचं अडचण काय आहे? कारण इथं आता रस्त्यावरचे मागतील हां तर लोक काय अजून बी मागतील, इतर संस्था मॉन्युमेंट्स मागतील सर. हो, पॉलिसी बनलेली आहे, पॉलिसीमध्ये डिफाईन केलेलं आहे की कोणाला कसं करायचं. तर ती पॉलिसीप्रमाणे जेव्हा ते डिफाईन केल्यानंतर जर कुठची संस्था चांगल्या रीतीने जर मेंटेन करत असेल तर सरकार तो निर्णय घेईल. अहो खाजगीकरण काय झालं याच्यात? तुम्हाला खाजगीकरण आणि संवर्धन जतन मेंटेन करण्यामध्ये फरक माहिती आहे का? तो पहिला तो माहिती घ्या आणि तो त्याच्या अर्थामधला जो समजूतपणाने आपण त्याच्यावर उत्तर द्या. लोकांना भीती आहे पुन्हा ही समता परिषदेच्या ताब्यात जाईल सगळी स्मारक आणि त्याच्यानंतरचा जो काही होणार आहे त्याच्यावर काय होणार आहे नंतर? काय होणार आहे? तुमचा अधिकार असणार नाही. आम्ही काय करणार आहे? अहो असं आहे सर, अहो असं आहे फुलेवाडा होऊन जाईल अशी भीती आहे. नळदुर्ग अहो मेंटेन करणं, रोज झाडू मारणं, साफ करणं, वॉचमॅन ठेवणं मग होत आलं. मग तिकडे काही दिवसांपूर्वी जे आमच्याकडे चित्र आले, फोटो आले. सर याच्यामध्ये असं आहे की काही लोकांना पोटशो आहे, काही लोकांना चांगलं बघवत नाही. ज्यात असं आहे आम्ही मागितलं ना, दुसऱ्या कुठच्या संस्थेने जे कार्य करत आहेत त्यांनी मागावं, त्यांनी जतन करावं, आम्हाला काही हरकत नाही. तुमचा प्रस्ताव नेमका काय आहे आणि याच्यामध्ये असं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती. नाशिक मधलं जे तपोवन नाशिकमधल्या तपोवनामधला जो विषय आहे तो अतिशय ग्रहण आहे. मी स्वतः या निवडणुकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे गेलो नाही. परंतु निश्चितपणे आमचे राष्ट्रवादीचे लोक जे आहेत आणि आमचे ज्येष्ठ नेते जे आहे सयाजी शिंदे हे स्वतः जाऊन आले आणि त्यांनी सुद्धा भूमिका मांडलेली आहे. आणि हे बरोबर आहे की झाडं लावणं, झाडं जगवणं हे फार महत्त्वाचं कार्य आहे. आपण प्रचार आणि प्रसार फार मोठा करतो की आपण लोकांनी झाडं लावली पाहिजे, झाडी जगवली पाहिजे. क्लायमेट चेंजनुसार हवामानमध्ये फार मोठा बदल होतो आहे. तर ह्या प्रसार करत असताना आपण एकीकडे झाडं लावायची आणि एकीकडे झाडं तोडायची हे बरोबर नाही. तर साधू ग्रामसुद्धा कुठे दुसरीकडे करता येऊ शकतो का ह्याच्यातला मार्ग या शासनाने काढला पाहिजे अशी सुद्धा आमची विनंती शासनाकडे असेल. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.